जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कपिलवस्तू बुद्धविहार उस्मानपुरातर्फे रमानगर स्मशानभूमीच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले। यामध्ये विविध झाडांची लागवड करण्यात आली। एक व्यक्ती एक झाड लावून वृक्ष संवर्धन करण्यात आले। त्याचबरोबर तथागत भगवान गौतम बुद्ध यांचे धम्मपद असलेले पुस्तकही वाटप करण्यात आले। यावेळी प्राध्यापक डॉक्टर प्रशांत पगारे, भीमराव मुगदल, रवी दाभाडे यांच्यासह उस्मानपुरा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। वृक्षारोपणाच्या कार्यक्रमामध्ये कपिलवस्तू बुद्धविहार उस्मानपुरा यांच्यातर्फे आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये सगळे उपासक उपासिका रामानगर स्मशानभूमीच्या आवारात येऊन वृक्षारोपणाचा कार्यक्रम करीत आहेत। विश्वविख्यात वृक्षारोपण कार्यक्रम आज आयोजित केलेला आहे। त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे झाडं, जसं बौद्धिक झाड पिंपळाचं, वडाचं आणि बेलाचं, लिंबाचं यानेप्रमाणे जे 5 पवित्र वटवृक्ष आहेत त्याप्रमाणे इथं वृक्षारोपणाचा कार्यक्रम झालेला आहे आणि जागतिक लेवलला सगळीकडे सदरचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। त्याप्रमाणे आम्ही बी आमच्या रमानगर याच्या स्मशानभूमीमध्ये सदरचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि अगदी सुंदर आणि सगळ्यांनी मदत केलेली आहे। सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत, सगळ्यांनी मदत केलेली आहे। सगळ्याच्या शुभेच्छेने सदरचा कार्यक्रम पार पडलेला आहे। रामानगर या ठिकाणी कपिलवस्तू या विहारातर्फे वृक्षारोपणाचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे। या कार्यक्रमाच्या अनुषंगाने खरं तर विविध प्रकारचे झाडं या ठिकाणी लावण्यात आलेले आहे। बौद्धवृक्ष असेल, वड असेल, पिंपळ असेल, जांभूळ असेल किंवा फळझाडं असेल, असे विविध प्रकारचे फळांची झाडं लावण्याचा उपक्रम या ठिकाणी करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर या ठिकाणी असे आम्ही या ठिकाणी संकल्प सगळ्यांनी केलेला आहे की झाडांचं लावून चालणार नाही, त्या पुणे प्रत्येक एक जण त्या झाडाचं त्या ठिकाणी आपण दत्तक घेणार आहे की जेणेकरून ते झाड 3 वर्ष वाढवणार आणि म्हणजे काय म्हणजे नुसतं झाड न लावता त्या झाडाचं संवर्धन करणे, वाढवणे, जगवणे ही जबाबदारी करून हे सगळंच बांधव भगिनी या ठिकाणी आलेले आहे। त्यांनी त्याचं आव्हानही केलेलं आहे की आम्ही हे असं करणार आहोत। तर ही एक चांगली बाब आहे आणि या जागतिक वृक्ष दिनानिमित्त दरवर्षी अशाच पद्धतीचे कार्यक्रम या कपिलवस्तू बुद्धविहारातर्फे राबवण्यात जाणार आहे, हे पण आम्ही या ठिकाणी आपणास सांगू इच्छित आहोत। त्याचबरोबर या ठिकाणी सर्व जातीचे, पंथांचे, धर्माचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे या नात्याने त्या ठिकाणी आम्ही येत आहोत। आणि खरं तर भगवंतांनी सुद्धा या कालखंडामध्ये आपण पाहिलं असेल की आपण वेगळ्या गाथामध्ये पाहिलं असेल, वेगळ्या त्या तत्कालीन स्थितीमध्ये पाहिलं असेल की ह्या आषाढापासून खऱ्या अर्थाने आषाढ पौर्णिमेपासून खरं तर 4 वर्षाचा आपलं सुरू 4 महिन्यासाठीचा जो काही कालखंड असतो, कालखंडामध्ये वर्षावास सुरू होत असतो, त्या कालखंडामध्ये पुढं न जाता एका ठिकाणी राहून त्या ठिकाणच्या नैसर्गिक वातावरण कसं संपन्न होऊ शकेल या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं महत्त्वाचा असेल। त्या दृष्टिकोनातून हा एक भाग आहे की तत्कालीन बुद्धकालीन परंपरांचा हा एक प्रकारचा छोटासा भाग या कपिलवस्तू विहारातर्फे करण्याचं आयोजन या ठिकाणी खरोखर चांगलं केलं आहे। या ठिकाणच्या सर्व मी या उपासिकांना मी या ठिकाणी धन्यवाद देत आहोत आणि अशाच पद्धतीचे कार्यक्रम भविष्य काळामध्ये चालत राहो अशी मी या ठिकाणी अपेक्षा करतो। सर्वांना पुन्हा एकदा जय भीम, जय बुद्ध। साच पदुट्टेन भासती वा करोति वा ततो नंग दुःखमन्वन्ति चक्रंगो वहतो पदं। याचा अर्थ असा होतो, हे पालीमध्ये जातो, मनोकुटुंबमा धम्मा, सगळे धम्म सगळे चित्तावर उमटतात। सगळे धर्म जे आहे, चित्त हे प्रमुख आहे, मन हे प्रमुख आहे, सगळ्या घडामोडीचं मुख्य आहे आणि ते अग्रणी आहे। वाईट मनाने विचार करून जर काम केलं तर दुःख आपल्यासोबत असंच येतं, जसं त्या बैलाच्या मागे बैलगाडीचे चाकं येतात, पिछा करतात। हे सुंदर पुस्तक आहे, सर्वांनी हे वाचावं। घ्या, मी सरांना घ्या, सगळे घ्या आणि एक फोटो काढू सगळे। मी आदरणीय पुस्तक राव तिनगोटे साहेब यांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो। या ठिकाणी हे जे धम्मपद हे पुस्तक आम्हाला प्रदान केलं आणि या ठिकाणी बोधिवृक्षाची लागवड करण्यात आली। या संदर्भामध्ये कपिलवस्तू बुद्धविहाराचेही खूप खूप आभार व्यक्त करतो। आदरणीय तिनगोटे साहेब यांचेही आभार व्यक्त करतो।